अरे चल लवकर, शाळेला उशीर होतोय. लवकर चल, मस्ती करू नको, लवकर चल. हा झाली अंघोळ. ताई साहेब, बबलूला जर आंघोळ घालता का? मी स्वयंपाकाचं पाहते. राजू या टॉवेलने अंग पुसा. या बबलू साहेब चला. हात आहे थांबा. गप्प बरा, नाटक करू नको ते एक दिन. आले आले. काय रे बबलू, काय झालं? अगं गरम पाणी घातलं तर गरम म्हणून बोंबलतोय आणि गार घातलं तर गार पाणी म्हणून ओरडतोय. आता याला कशी घाले अंघोळ? मी काय खोटं बोलतोय? राजूला तेवढी गरम पाण्याने अंघोळ आणि मला थंड पाण्याने. ताई साहेब, आपल्याच मुलामध्ये दुजाभाव करणं एवढं चांगलं नाही. चल रे, म्हणतात ना आपलं ते जपावं आणि दुसऱ्याचं ते टाकावं. माझं चुकलं सांगितलं ते. बेबी फ्रीज उघडू नकोस, त्यात औषध आहेत. काका पाण्याची बाटली हवी आहे हो. सांगितलं होतं ना तुला. भाऊजी थांबा, मारू नका. काय झालं ग? उगी नाही मारणार, रडू नको. म्हणजे जे काही झालं त्याची परतफेड केलीच ना शेवटी. अहो भाऊजी, तुमची बायको तुमचे कान फुंकते हे जरा लक्षात घ्या. चल ग, रडू नको. वा, माझ्या मुलांना मारते, गार पाण्याने आंघोळ घालते, ते काही नाही. म्हणजे माझी मुलं लोखंडाची आणि हिची तेवढी हाडा मासाची. होय, काय झालंय? काय झालं म्हणून काय विचारताय? तर म्हणतात अपघात ओळखावा माणसाने. सांग ना. सांगते, चला. इथे भिंतीला सुद्धा कान असतात. पल्लवी, काय झालं? बेबीला ताप आलाय. अगं पण सकाळी तर बरी होती. रागावलीस तू की मारलास तिला? मी कशाला मारू? घरात मारणार आहेत ना भरपूर. म्हणजे शरद काय रे? कधी टॅबलेट असेल तर दे ना. आत्ता आणता. हां ठीक आहे. आणि लागली तर सांग. अरे आपल्या घरातही अगदी नमुने झालेत बघ सगळे. लहान मुलांची कसं वागायचं हे केव्हा कळणार आहे ना? अशी उदास काय बसलीये? उदास होते का आनंदाने उड्या मारू? ताई साहेब, आपण उदासच बसायचं. इम्पोर्टेड साडी नाही आणि त्यावर इम्पोर्टेड सेंट सुद्धा नाही. गौतमी, काय झालं? कोणी काही बोललं का तुला? बोलायलाच हवं का सासूबाई? अहो, दाग दागिने आणि साड्या दाखवून मुद्दामून आम्हाला मान खाली घालायला लावायची. गौतमी, कपाळावरचं कुंकू बळकट असेल ना तर मान खाली होत नाही. काय झालंय? गौतमी काय झालं? ऐक तर खरं. हे बघ ऐक, हे बघ ऐक ना पुष्पा. ए पुष्पा, ए पुष्पा, काय झालं? काही नाही, माझं डोकं दुखतंय. अगं आता तर ठीक होतीस ना? आजपर्यंत आपल्या बरोबर मुलं नव्हती. त्यांनाच घेऊन जा सिनेमाला. अच्छा, मी माझ्या स्वतःच्या मुलाला दुसऱ्यांकडे सांभाळायला द्यायचं आणि तू दुसऱ्याच्या मुलाला घेऊन सिनेमाला जायचं. वा, छान, खूपच छान. अगं पुष्पा, मुलं लहान आहेत, सिनेमा पाहून खुश होतील ती. बायकोच्या खुशीचा कधी विचार केलाय? त्यांनाच घेऊन जा सिनेमाला. ए पुष्पा, मुलं काय दुसऱ्याची आहेत का? आपलीच आहेत ती. ए, आणि एकत्र कुटुंबात हीच तर खरी गंमत आहे. पल्लवी काय झालं? काही नाही. अहो तुमची शपथ, मी एवढंच म्हणाले की नेकलेस चांगला आहे म्हणून. अगं काय नेकलेस लावलाय? तिच्या बहिणीने तिला तो दिला तर तुला तिच्या गळ्यात तो सापासारखं वाटण्याचं कारण काय? म्हणजे मी जळते असंच तुम्हाला म्हणायचंय ना? आणि माझं घर काय असं लई सोपेचं नाहीये. असे 10 नेकलेस आणून देतील. अच्छा, मग सांगते ना तसं. सांगेन हो, पण हिला एवढं घालून पडून बोलायची काय गरज? सारखी खिजवत असते मला. साडी काय, सेंट काय, नेकलेस काय? अगं खिजवण्याचा प्रश्न येतोच कुठे? पल्लवी वहिनी विचारलं असेल म्हणून तिने सांगितलं एवढंच. दोष तुमचा नाहीये. औषधं विकून विकून तुमच्यातला नवरोबाच आहे. रक्ताऐवजी सलान वाटते तुमच्या शरीरात. म्हणूनच माझा एवढा अपमान तुम्ही शांत बसला नसतात. हे बघ गौतमी, मी एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि तुला झालेल्या रोगाचं निदान मला झालंय आणि त्यावर रामबाण उपाय एकच. हे बघ, एकत्र कुटुंबात घडणाऱ्या किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं.
अगं मिळून मिसळून राहायचं. मिळून मिसळून राहण्यातच खरा आनंद आहे. हं? बबलू बबलू एक गंमत. मला नवा पेन कोणी दिलं रे? आजीनी. त्यालाच दिलं. मग माझा पहिला नंबर आला म्हणून बक्षीस. मला पण पाहिजे. तुला पाहिजे? हे घे. पेनच नाही मिळालं त्याला. मम्मी राजूला आजीने पेन दिला आणि मला दिला नाही. बरोबर आहे. तू एकट्यानं आवडता आणि बाकीचे आवडते राजकुमार. असं काय म्हणतेस गौतमी? अगं मी दुकानात खरेदी करत होते, तेवढ्यात तिथे राजू आला आणि म्हणाला माझा पहिला नंबर आला, म्हणून मी त्याला बक्षीस दिलं. यात आवडतेचा आणि नावडतेचा प्रश्न येतोच कुठे? उद्या बबलूला देईन. बाजूला वा. मध्ये मध्ये येतात. बबलू टीव्हीला हात लावू नको. आई बोल. आजी बबलूला मारते. काय? बबलू, किती वेळा तुला सांगितलं असं भांडायचं नसतं म्हणून, तरी तू भांडत असतोस ना. जीव घ्या त्याचा एकदाचा. माझी पुरं उपरी आणि ही खरी धर्माची होय. त्याने जे करावं जे बघावं तेच माझ्या मुलाने केलं पाहिजे का? अगं सुनबाई, आपल्याकडे एकच टीव्ही आहे, त्याच्यावर एकच प्रोग्राम दिसणार ना. हो, एकच टीव्ही आणि तोही तुमच्या लाडक्या नातवंडानेच बघायचा ना. अगं टीव्ही हा आपल्या सगळ्यांसाठीच आहे. ज्याला जो आवडेल त्याने तो प्रोग्राम बघायचा. हो, पण त्यासाठी घरात 3 टीव्ही हवेत ना. 3 टीव्ही? सुनबाई, असं काही बोलू नकोस ग. मी 3 टीव्हीच म्हणाले सासूबाई. 3 चुली नाही ना म्हटल्या. आणि काय रे, तुला 1000 वेळा सांगितलं होतं दुसऱ्यांच्या टीव्हीला हात लावू नको म्हणून. हात सोडून ठेवेल तुझे. येऊ दे तुझ्या बाबांना सांगते. लावशील तर हात टीव्हीला लावशील. त्यांना काय कळतंय? तुला काय करायचंय? माझ्या मुलांना मी मारेन आता फाशी दे. तुझ्या मुलांना नाही ना मारत. गौतमी, काय चाललंय? घरी आल्या आल्या रामायण सुरू. तुम्हाला रामायण तेवढंच दिसतं. रामायणातली काही नाही दिसत. तुम्हाला का माहित आपल्या मुलाला कसं वागवतात ते? मी सांगते ना तुम्हाला. मी सांगते. पेन थोरल्या नातवाला ते त्यांच्याच रूम मध्ये. टीव्ही सुद्धा त्यांनीच बघायचा आणि खायला प्यायला सुद्धा त्यांनाच. बेबी चल ग. राजू, पुन्हा जर टीव्ही समोर दिसलास ना तर चांगलं तोडीन. चला. थांबत आहे सर. त्यांना बघू दे ना टीव्ही. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? ऐकलं? काय? मला उद्याच्या उद्या या घरात नवीन टीव्ही पाहिजे. कळलं? आणूयात ना, त्यात काय? बघितलं? तुमचा भाऊ खरात दुसरा टीव्ही आणायला निघालाय आणि तुम्ही. मी घेईन उद्याच. त्याची तुम्ही चिंता सोडा. बघा ते माझ्यावर सोडा. नमस्कार. या विश्वासराव. नमस्कार. बसा 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 बसा. हे आमचे मित्र बघा. नमस्ते. हे लिंगायतप्पा शंकरप्पा. नमस्ते. ते म्हणतात वहिनींच्या हातचं महाराष्ट्रीयन जेवण जेवायचं म्हणून. गोपाल शेठ, आता तुमची सेवा करण्याची संधी मिळणं म्हणजे आमचं सौभाग्य. विश्वासराव, थोडस काम होतं बघा. हा बोला. ते 2 लाख रुपयाची गरज होती आम्हाला. तुमची अडचण नसेल तर बघा. आमची अडचण कसली? नाहीतरी तुमचं पेमेंट द्यायचंच आहे ना. वसंता, दुकानातून 2 लाख रुपये घेऊन घरी जा. आणि घरी सांग की गोपाळ शेठ आणि त्यांचे मित्र जेवायला येणार आहेत. तुमचा बंदोबस्त झाला बरं का. ते वहिनीला सांगायचं वांग्याचं भरीत करायचं बरं का. बरं 1 वाजता घेऊन या. 1 वाजता. बरं झालं तुम्ही भेटलात. दिवाणजी, गोपाळ शेठचे पैसे तयार आहेत? हो, पैसे तयार आहेत, पण त्यात 50,000 रुपये कमी आहे. कमी आहे? शरद, हेमंत, शरद, हेमंत. दुकानात पैसे आणलेत तुम्ही? तुम्हा दोघांना विचारतोय मी. दिवाणजींना धमकी देऊन दुकानात पैसे कोणी आणले? दादा, दिवाणजीला कोणीही धमकी दिलेली नाहीये. आम्हाला गरज होती, आम्ही घेऊन आलो. कसली गरज होती? आता प्रत्येक गोष्ट तुला काय सांगायलाच हवी का? कसली गरज होती? ऐकायचंय? आम्हाला टीव्ही घ्यायचे होते, बस. कोणाला विचारलं होतं? कुणाला विचारायला हवं होतं? घरातल्या मोठ्या माणसांना. म्हणजे तुलाच ना? घरात मी एकटा मोठा नाहीये. आई आहेत, बाबा आहेत, त्यांना विचारायचं. तू कशाला सासूटपणाचा आव आणतोयस? तू कधी कोणाला विचारलं होतंस? अरे काय झालं? का भांडताय तुम्ही? का भांडताय? अगं आई, या दोघांनी कोणालाही न विचारता दुकानात पैसे आणलेत. आता गोपाळ शेठला कुठून पैसे द्यायचे? आणि मी म्हणतो घरात एक टीव्ही असताना 2-2 टीव्ही घ्यायची गरजच काय होती? गरज होती. अरे
काल परवापर्यंत तुम्ही सगळेजण किती गोविंदाने राहत होतात, मग आज काय झालं? आणि आज त्यांच्या बायका त्यांचे कान धरतात, असंच म्हणायचं ना सासूबाई? गौतमी, घरातल्या प्रत्येक गोष्टीत बोललंच पाहिजे असं नाही. ही दुकानातल्या व्यवहाराची गोष्ट आहे. तेच तर म्हणते मी. अहो, दुकानातला व्यवहार फक्त तुमच्या थोरल्या मुलालाच कळतो का? आणि बाकीचे सगळे पाय पुसणं, त्यांना पायदळीच टाकायचं. गौतमी, डोळे मोठे करायची गरज नाहीये सासूबाई. माझ्या एकाच प्रश्नाचं मला उत्तर द्या. दुकानावर फक्त एकाचाच अधिकार आहे का? एकाचा कशाला ताईसाहेब? दुकानावर सगळ्यांचा समान अधिकार आहे. समान अधिकार आहे ना, मग कधी नव्हे ते घेतले 20-25 हजार रुपये, तर त्यासाठी एवढं घर डोकार घ्यायची काय गरज आहे? बघा भाऊजी, नाही तर पोलिसात कंप्लेंट कराल. हे बघ गौतमी, कंप्लेंट करायची मला गरज नाहीये, पण आपल्या अशा वागण्याने लोक आपल्याबद्दल कंप्लेंट करतील. आई बाबांनी गोपाळ शेटला 2 लाख रुपये द्यायचं कबूल केलंय. आता काय इज्जत राहिली आपली? आम्ही टीव्ही घेतला म्हणून इज्जत नाही ना गेली तुमची? गौतमी, अगं तो काय बोलतोय आणि तू काय बोलतेस? याला काही ताळमेळ आहे का? ताळमेळ आपल्यात नाहीये. तू गौतमीला का दोषी ठरवतेस? शरद, तू गप्पा बस. आणि बोलणार कोण? दादा? ते का नाही शरद, तू बोल. हेमंत, ह्याचीच तेवढी मुलं आहेत, आमची मुलं नाहीयेत? त्यांना कधी हौसमौज करायला मिळाली? त्यांना कधी मन भरून टीव्ही पाहू दिलाय का? त्यांना आवडत नाही? अहो भाऊजी, तुम्हाला कुणी नको म्हटलंय? तुमची मुलं या घरात जणू काही जन्मठेप्याची सजा भोगत असल्याचं तुम्ही आवडताय, आणि माझी मुलं मात्र फुलांच्या गादीवर लोळतायत. अरे ते काही नाही हो, यांच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. वेगळं आमच्या मनात नाहीये, तुमच्या मनात आहे. आम्ही 50 हजार घेतले, टीव्ही घेतले, हे बघवलं ना तुझ्या नवऱ्याला, म्हणून हे गोपाळ शेठचं नाटक. पण दादासाहेब, एवढं नाटक करायची गरज नाही. आम्हाला टीव्ही नकोय. चल रे हेमंत, टीव्ही परत देऊ आणि पैसे घेऊन येऊ. अहो, टीव्ही कशाला परत देताय? मी माझे दागिने चालून देते यांना. मीही माझा नेकलेस देते हवं तर. घ्या घ्या ना, घ्या हे दागिने, विकून टाका आणि घ्या पैसे. इज्जत फक्त ह्यालाच आहे, आम्हाला नाही. विश्वासरावांनी फक्त ह्यालाच जन्म दिलाय, आम्हाला नाही. काय बोललास रे तू? बाबू, 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 काय मालिक? तुम्हीच खाजवत बसा. गिरायक आणले. या 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 बसा 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 बसा. किती मीटर देऊ? द्या 10 मीटर. 10 मीटर? 1, 2. आज तारीख किती? आज तारीख 7. 7, 8, 9, 10. हे धरा धरा धरा. असं धरा. असं काय फाडताय? असं काय फाडताय? पडायचं? कसं फाडायचं? हे बघा, असं धरायचं आणि असं फाडायचं. मी कसं पाडलं? मी असं पाडलं. तुम्ही तसं नाही फाडलं, हे असं धरलं आणि असं फाडलं. मी म्हणतो असं पाडलं तर हे असं काय चाललंय काय? नाही. मला काय आहे, मी कटपीस करतोय. आपण बाहेर जाऊन हे दुकान बंद करू आणि बाहेर कटपीसचं दुकान टाकू. काय झालं? मी काय म्हणते शरद, त्या रोजच्या भांडणाचा आणि कटकटीचा कंटाळा आलाय मला. त्यापेक्षा आपण वेगळं राहून आपला संसार थाटला तर? वेगळ्या राहून संसार करायचं माझ्याही मनात आहे ग. पण बघू, आपण फक्त तसं वातावरण निर्माण करू. हा, पण सुरुवात मात्र त्यांना करू दे. असली नाटकं सहन करण्यापेक्षा आपण वेगळे राहिलेलेच बरं. या वातावरणात 1 मिनिट सुद्धा राहण्याची इच्छा नाही माझी. काळजी एवढीच वाटते की आई आणि बाबांना वाईट वाटेल. आपल्या मुलांना वेगळा संसार थाटायला सांगूया सावित्री. काय? आपणच आपल्या मुलांना वेगळं राहायला सांगायचं? अहो, तुम्हाला बोलावतं तरी कसं? त्याला पर्याय नाही सावित्री, त्याला पर्याय नाही. हा निसर्ग नियम आहे. बघ, म्हणजे पक्षी आपल्या पिलांना पंख फुटेपर्यंत त्यांना ऊब देतात, त्यांना चारा भरवतात, आणि पिलांना पंख फुटताच ते आकाशात भरारी घेतात, आपलं नवं घरटं बांधतात. बाकीच्या प्राण्यांचं पण असंच आहे. निसर्गात असा एकही प्राणी नाही की ज्याला शेवटपर्यंत आपली मुलं आपल्या जवळच असावीत असा स्वार्थी विचार येतो. याला अपवाद एकच आहे.
माणूस. माणसाला वाटतं की आपल्या मुलांनी म्हातारपणापर्यंत आपल्या जवळच असावं, आपल्या ऐकण्यात राहावं, आपली सेवा करत राहावी. का का स्वार्थ. माणूस एवढा स्वार्थी विचार का करतो? का तो आपल्या मुलांना पारतंत्र्य ठेवतो? का निसर्ग नियमाच्या विरुद्ध जातो? आपली मुलं झाली तरी त्यांना मुक्त जीवन आहे. म्हणजे आपल्या मुलांना आपणच पंख द्यायचे आणि आपणच त्यांचे पंख छाटून टाकायचे. गोपाळ शेठ समोर मुलांनी तुमचा अपमान केला हे तुमच्या मनाला खूप लागलंय ना? नाही सावित्री, तसं नाहीये, तसं नाहीये. अहो पण मुलांची भांडणं म्हणजे दुधाला आलेलं उधाण. थोडं समजुतीचं पाणी घातलं की सगळं व्यवस्थित होईल. नाही सावित्री, आता आपण आपल्या अपेक्षांसाठी त्यांची उपेक्षा करण्यात काही अर्थ नाही सावित्री. आता त्यांनी आपल्यासाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या बायका मुलांसाठी जगावं. आपण जर त्यांच्या मार्गात आलो तर भांडण होतील सावित्री. अहो पण एकत्र कुटुंब म्हटलं की समज गैरसमज, हसणं रुसणं चालतच राहणार. चालतच राहणार एकत्र कुटुंबात. छोट्या कुटुंबात असं होत नाही सावित्री. एकत्र कुटुंबाची हीच समस्या आहे. प्रत्येकाला या कैदखान्यातून मोकळी हवी असते आणि म्हणूनच भांडणं सुरू होतात. आणि यातून काहीतरी भयंकर निर्माण होण्यापेक्षा आपण त्यांच्यापुढे वेगळं होण्याचा पर्याय ठेवूया. नाही तर सख्खे भाऊ सुद्धा एकमेकांचे वैरी होतील सावित्री. नाही, असं होणार नाही. मी माझ्या मुलांना चांगलं ओळखते. ते थोडीशी तापट असतील पण मायाळू आहेत. त्यांनी वेगळं राहिलेलं मला आवडणार नाही. मान्य की माझ्या मुलांना सुनांना थोडे जास्त कष्ट पडत असतील पण मी त्यांचे कष्ट उचलेन आणि त्यांना आनंदात ठेवेन. हो, आनंदात ठेवेन.